बघा आज आपण 6वीच्या वर्गात आहोत आणि 6वीच्या वर्गामध्ये गणितामधला आपण एक जो घटक घेणार आहोत तो आहे गेट टू नो युअर कंपास बॉक्स। तर सगळ्यांकडे कंपास बॉक्स खूप महत्त्वाचा आहे असणं आहे सगळ्यांकडे। हो। तर बघा कंपास बॉक्स मध्ये एकूण किती वस्तू असतात? 6 असतात, बरोबर आहे। आता त्या कोणत्या कोणत्या? आता पहिला हा जो आहे याला काय म्हणतो आपण? कंपास। याला काय म्हणतो? कंपास। आता याचा उपयोग कशासाठी केला जातो? गोल पाडण्यासाठी, वर्तुळ काढण्यासाठी, त्याच्यानंतर कंस काढण्यासाठी आणि अजून समजा लंब दुभाजक काढायचं असेल एखाद्या रेषेचा लंब दुभाजक काढण्यासाठी, त्यानंतर पुन्हा कोन दुभाजक काढण्यासाठी है ना। अशा पद्धतीने आपण या कंपासचा वापर करत असतो। ओके। नंतर दुसरी वस्तू आहे आपल्या ज्योमेट्री बॉक्स मध्ये हे असते डिवायडर। याला काय म्हणतात? डिवायडर। आता या डिवायडरचा वापर आपण कुठे करतो? डिवायडरचा वापर कुठे करतो आपण? जेव्हा ॲक्युरेट आपल्याला अंतर जर काढायचं असेल, समजा मला आता एवढ्याच मापाचा कोन मापक या ठिकाणी प्रोट्रॅक्टर काढायचा आहे, तर मला एवढंच माप या ठिकाणी घेऊन त्याला मी इथे पॉइंट करेल आणि पॉइंट करून मग एवढ्याच मापाचं या ठिकाणी ॲक्युरेट पुन्हा काढायचं, म्हणजे एखादी रेषा काढण्यासाठी याचा वापर केला जातो। पुन्हा अजून पुढे आता जसं रेषा मोजायची तर आपण स्केलच्या सहाय्याने पण मोजून काढू शकतो, पण बरेचदा याचा वापर आपण कशासाठी काढू शकतो की जशाच्या तशी एखादा समजा बऱ्याचदा 2-3 लाईन तुम्हाला काढलेल्या असतात आणि सेम तशाच लाईन आहे की नाही हे जर आपल्याला मोजायचं असेल आणि तिथं डिस्टन्स नसेल दिलेलं, म्हणजे अंतर जे आहे आपण त्याचं लिहितो त्याचं मोजून दिलेलं नसेल आणि अंदाजे दिलेले आहे, तर काय म्हणतात की एवढ्या याच्यामध्ये कोणत्या लाईन परफेक्ट तेवढ्याच मापाच्या आहेत, तर त्याच्यासाठी आपण या डिवायडरचा वापर करून काढू शकतो। बघा आता यस आपला अंदाजे आपण काढल्या, पण आपल्या ह्या 2 रेषा समजा आपण या रेषेला नाव L आणि P दिलं, तर या 2 रेषा L आणि P एकाच मापाच्या आहेत की आपण या डिवायडरच्या माध्यमातून सांगू शकतो। ओके। चला नंतर स्केल माहिती आहे आपल्याला? स्केलचा वापर आपण कशासाठी करतो? रेष पाडण्यासाठी, रेषा काढण्यासाठी, त्याच्यानंतर मोजण्यासाठी है ना। आणि सरळ समजा आपण जेव्हा लंब दुभाजक काढतो किंवा कोन दुभाजक जेव्हा काढतो तर ते कंस आणि त्याचा शिरोबिंदू कोणाचा शिरोबिंदू जोडण्यासाठी बऱ्याच गोष्टीसाठी आपण याचा वापर करत असतो। चला नंतर आहे याला काय म्हणतात? प्रोट्रॅक्टर म्हणतात। मराठीमध्ये यालाच काय म्हणतात? कोन मापक। कोन मापक, कारण आपण याने कोन मोजत असतो। काय मोजतो? कोन मोजतो, म्हणून याला आपण कोन मापक किंवा प्रोट्रॅक्टर म्हणतो। बरेच जण याला काय म्हणतात? डी म्हणतात है ना। पण तो डी म्हणजे कशी डी ची संकल्पना आहे, डी आकारासारखा आहे म्हणून आपण त्याला डी म्हणतो। पण आता तुम्ही याच्यानंतर त्याला डी म्हणणार का? नाही, प्रोट्रॅक्टर असं म्हणणार आणि याचा वापर आपण कोन मोजण्यासाठी करत असतो। समजा ही डायग्राम आहे, आपल्याला हा कोन मोजायचा आहे किंवा हा कोन मोजायचा आहे, बघा आपण या ठिकाणी याला अशा पद्धतीने ठेवून या ठिकाणी आपण हा कोन किती अंशाचा आलाय आपण सांगू शकतो? बघा 90 अंशाचा कोन आलेला आहे हा, असं आपण म्हणू शकतो। किंवा हे कोन मोजण्यासाठी आणि याच्यावर दोन्ही साइडने आपण कोन मोजू शकतो। त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे सुद्धा माहित पाहिजे की कोणाचे प्रकार माहित पाहिजे आणि दिलेल्या मापावरून तो कोन कोणत्या प्रकारात मोडतो हे सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे। समजा मी जर आता 80 अंशाचा कोन काढा म्हटलं तर मग 80 अंश हा समजा इथे आहे, इथे रेषा घेत आहे मी आणि या बिंदूपासून मला 80 चा कोन काढायचा आहे, ही AB आहे। तर A वर हा पॉइंट मी अशा पद्धतीने ठेवणार की जेणेकरून हा बिंदू तुमच्याजवळ जो काळी रेष असते ना आणि खालची आडवी जी काळी लाईन असते ती या लाईनला या रेषेला टच झाली पाहिजे। आता मला 80 चा काढायचा आहे, मग 80 कुठून घेणार? कोण सांगते मला? कुठून मोजणार? कोणा साइड
80 आता माझी रेषा इकडे गेलेली आहे है ना, ही खालची आपण जी रेषा घेतलेली आहे ती रेषा इकडे आहे, तर 80 आपण इकडून मोजायचं की इकडून मोजायचं? इकडून. हा इकडून मोजावं लागेल, कारण हा बिंदू आहे है ना, आपण हा ए घेतलेला आहे म्हणून 0 10 20 30 40 50 60 70 80 म्हणजे इथे येणार है ना. नाहीतर बरेच पोरं कन्फ्यूज होतात, 80 म्हटलं की इकडून मोजतात आणि 80 म्हणजे या ठिकाणी आणतात, मग हा 80 चा कोण होईल का? हा नाही, हा 100 चा कोण होणार, म्हणजे हा हे आपलं चुकणार, म्हणून आपल्याला काय करावं लागते या ठिकाणी हा 80 चा कोण म्हणजे आपल्याला ह्या अशा पद्धतीनं काढावा लागेल, म्हणजे हा झाला 80 अंशाचा कोन है ना. तर अशा पद्धतीनं हे कोन मापकाचा वापर आपण कोन मोजण्यासाठी करत असतो. आणि नंतर आहे दोन जे आणखी जे साहित्य आपल्या कंपास पेटीमध्ये दिसतात त्याला काय म्हणतात? सेट स्क्वेअर. याला मराठीमध्ये काय म्हणतात? गुणे म्हणतात. हा काय म्हणतात त्याला? गुणे. या गुण्यांचा वापर करून किंवा या सेट स्क्वेअरचा वापर करून आपण लंब रेषा वगैरे काढू शकत असतो. लंब रेषा काढण्यासाठी वापर करतात किंवा एखादी बॉक्स किंवा एखादी अँगल बरोबर तेवढ्याच मापाचा आहे की नाही ते पण म्हणजे जसं आपण कन्स्ट्रक्शन करताना बिल्डिंगचं वगैरे कन्स्ट्रक्शन करताना किंवा कार्पेंटिंगचं काम करताना 90च्या अँगलमध्ये बरोबर ती भिंत आहे की नाही किंवा 90च्या अँगलमध्ये हा टेबल बनवला आहे की नाही, त्यासाठी हे मोजण्यासाठी याला गुण्याचा वापर करून त्याचं मोजमाप ते करत असतात. बरोबर आहे? ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये 3 कोन जे दिसतात आपल्याला, तर हा एक जो असतो हा 90 अंशाचा आहे. त्यानंतर हा हे 2 30 आणि 60 अंशाचे कोन येत असतात. म्हणजे याची पूर्ण जे आपण ॲडिशन जर बघितली 90 30 आणि 60 तर असं 180 चा हा एक ट्रायंगल सारखा दिसतो. आणि आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश. तसंच हा जर गुन्हा घेतला तर या सेट स्क्वेअरचा पण जे 3 कोन दिलेले आहे, हा 90 चा अँगल आहे, हा 45 चा आणि हा पण 45 चा. म्हणजे तिघांची ॲडिशन जर केली तर किती होते? 180. या ठिकाणी पूर्ण त्रिकोणाचे तीनही कोन 180 चे होतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या जॉमेट्री बॉक्स मधील प्रत्येक वस्तूचं नाव कळलं पाहिजे आणि त्याचा यूज आपण कशासाठी करतो हे समजणं महत्त्वाचं आहे. म्हणून आज आपण त्यासाठी हा व्हिडिओ घेतला. तुम्हाला कसं वाटला नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.